तर मित्रांनो, काकांचं वय आहे 75 वर्ष. एक जरी तिथं कलकत्त्याला गेलो तेव्हा ड्रायव्हर सुद्धा टायर फाटलेला पाठीमागचा, तर ते रस्त्यावर फाटल्या आदिवासी लोक असतात सगळी. बरोबर. ती लोक तिकडे बेकार सगळी म्हणायची. ते खडकपूरला माझी सकाळी 7 वाजता माझी गाडी थांबून 6 जणांनी 800 रुपये काढून घेतली. मोबाईल छोटा होता तेव्हा माझ्याकडे. 70च्या नंतर सुद्धा ते 3,500 किलोमीटरचं रनिंग, म्हणजे 7,000 जाऊन येऊन जर पाहिलं तर 7,000 किलोमीटरचं रनिंग ते ह्या वयात सुद्धा अचीव करू शकतात. गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, दारू पिऊ नको, निर्व्यसनी कुठं सापडलं तर इतकं दंड आहे. तुम्हाला काहीच नाही, आम्हाला दंडाच काय नाही. भरपूर मोठं असं पार्किंग निखिल ट्रान्सपोर्टचं. इथं आपली गाडी लागलेली आहे. शेजावरती आपल्या इथले फक्त 3 गाड्या आता शिल्लक आहेत. एक DL पासिंग आहे, त्यानंतर आपली गाडी आहे, ही मुंबईची सचिन दादांची गाडी आहे, आणि ही MH09 काकांची गाडी आहे. नमस्कार मित्रांनो, आपली रिटर्न जर्नी सुरू झाली आहे. म्हणजे आपल्याला चेन्नईमधून काहीच बुकिंग भेटलं नाही, त्यामुळे फायनली आता आवरावर करायचे, कपडे वगैरे पॅक करून घेऊया. त्याआधी तुम्हाला दाखवून देतो, ही काकांची गाडी आहे. तर काकांची भेट घालून देतो तुम्हाला, कारण त्यामागे एक स्पेशल कारण आहे. ट्रान्सपोर्टबद्दल त्यांचं नॉलेज हे खूप जास्त आहे, त्यामुळे नक्कीच त्यांचं काय मत आहे ट्रान्सपोर्ट धंद्याबद्दल, तर ते समजून घेऊया. तर हे आहेत काका, हे आपले अण्णा आहेत, इथलेच आहेत प्रॉपर. ते सचिन भाऊ तिकडं मोबाईलमध्ये बसलेत, आणि हे आपले काका आहेत, कोल्हापूरचे आहेत. तर चला त्यांच्याबरोबर आपण थोड्या ट्रान्सपोर्टच्या गप्पा मारूया. तुमचा ट्रान्सपोर्ट सेक्टरमधला अनुभव आम्हाला सांगा. आनंद गणपतराव सावंत, राहणार कोल्हापूर, करवीर तालुका. 1950चा जन्म माझा. 1950 म्हणजे ते 50 वर्ष, आणि आताचे 25 वर्ष म्हणजे 75 वर्ष. तर मित्रांनो, काकांचं वय आहे 75 वर्ष, आणि मी तुम्हाला आताच काकांची MH09 मेगा 61 टाटाची दाखवली. तर आता आपण आहे चेन्नईमध्ये, आणि 75 वर्षांचे काका जर आजच्या वेळेस चेन्नईमध्ये आपल्या बरोबर आहेत, तर विचार करू शकताय की तुम्ही तुमचं वय जज करा, आणि काकांचा अनुभव आपण नक्कीच जाणून घेऊ. तर काका सांगा तुमचं ट्रान्सपोर्ट बद्दलचं माहिती. ट्रान्सपोर्ट मध्ये पूर्वीपासून जेव्हा मी शिक्षण संपलं 11वी संपल्यानंतर मी एसटीत लागलो नोकरीला. जवळजवळ 34 वर्ष नोकरी केली. 35 वर्ष. तिथून संपल्यानंतर मुलाला गाडी घेऊन दिली होती. ट्रक मोठा 6 लाख घेऊन दिला होता. मुलानंतर लग्नानंतर जायला तयार नाही, ती मी फिरवलं. ती नंतर विकून टाकली. मग लहान गाडी घेऊन जेव्हा लहान गाडी घेऊन दिली, तोपर्यंत कोरोनामध्ये मला मुलगा वारला. ती गाडी परत मला चालवायची पडेल म्हणून आता 3-4 वर्ष मी चालवली. आणि काय अनुभव म्हणजे सगळे ऑल इंडियात सगळे गेलो. गुवाहाटीला गेलो, कलकत्ता. 2,500 किलोमीटर म्हणायचं गुवाहाटीचं. गुवाहाटीचा रिंग बेंगलोरून 8,000 का 3,500 आहे. 3,500 म्हणजे पुण्यातून 2,500, इकडून 3,500. बरोबर. तर इथे मी फिरलोय सगळीकडे. अनुभव म्हणजे काय, जिथं जाईल तिकडं कुठं नाही म्हणलं नाही भाडं, कारण पैसे फिरलो तरच पैसे मिळणार, ते अनुभव मला. कारण नाही फिरलं तर चाक नाही फिरलं तर पैसे मिळणार. कसं चालणार. म्हणजे खर्च बी आहे आपला, बी खर्च, नंतर ट्रान्सपोर्टचा बी कमिशन त्यांना द्यावं लागतंय. ते खर्च आहे, रस्त्याचा फास्टॅग आहे. असा अनुभव म्हणजे भरपूर मला तरी आहे. कारण काय काय रस्ते माहीत असल्यामुळे लोक परत नवीन मुलं गाडी घेतात, ते विचारतात कुठं आहे, फोन करून मामा मी इथं आहे. तर म्हटल्यानंतर काय काय विचारतात, मला बाबा इकडे नाही राहायला आहे, तिथं किती भाडे मागू, असं विचारतात. असं विचारलं सांगतो मी त्यांना, अमुक ट्रान्सपोर्टला जा, अमुक ट्रान्सपोर्ट तुला माल मिळेल, असं सगळं सांगत असतो. कोणाही अडचण पडली, कोणाला अडचण जात नाही कधी. आणि चांगले विचार त्यांना सांगतो. बरोबर. गुटखा खाऊ नको, तंबाखू खाऊ नको, दारू पिऊ नको, निर्व्यसनी कुठं सापडलं तर इतकं दंड आहे. तुम्हाला काहीच नाही, आम्हाला दंडाच काय नाही. इतकी वर्ष आम्ही फक्त चांगलं खाण्याची बी आता वयाच्या मागणं 4 वेळा खायला लागते, ते थोडं थोडं खातोय मी, पचन होत नाही म्हणून. जरा चालायला करायचं, कुठं ऑफिसमध्ये दुसऱ्या ऑफिसमध्ये. प्रवासामध्ये तुम्हाला रस्त्यात जर कुठं मदत लागली, रस्त्यात मला अशा लोकांनी भरपूर मी वयात जास्त बघितलं, गाडी पंक्चर झाली, मी पंक्चर करून देतच नाही कधी, झाली बायचान्स काय लागलं तर रस्त्यात लोकांनी तर मला भयंकर सहाय्य केला. बघितल्यानंतर थांबून लोकांनी मला गाडीतून जॅक लावून देऊन असं केलेलं आहे लोकांनी मदत असं म्हणून. बाबा म्हातारा माणूस आहेत का, या वयात गाडी चालवतो,
तर त्याला काय ते मदत करून मी लावला जॅक, तर थांबा जरा बोल्ट काढतो. अनुभव म्हणजे आता मी चालवतो गाडी त्यापासून मला एक 5-6 वेळा गाडी पंक्चर झाली तर लोकांनी मदत केली, मला काय करून दिलं. एक जरी तिथं कलकत्त्याला गेलो तेव्हा ड्रायव्हर सुद्धा होता ना टायर फाटलेला पाठीमागचा, तर ते रस्त्याला फाटलेलं टायर आदिवासी लोक असतात सगळी, ती लोक तुला बेकार सगळी म्हणायची. तर मला काय बेकार वाटलं नाही, उलट ती ओ चाचा गाडी का टायर फटा है मालूम है, ड्राइवर से बाहर आ रहे आने के बाद गाड़ी खराब कर दिया, तू जान मेरा नहीं लिया, जान का लेके आया, ठीक है सुबह लेके लगाया, टायर बदली करके दिया, उधर एहसास नहीं था वो. सब लोग बोलते हैं उधर चोरी होता है लूट लेंगे, इधर कहीं को गया इतना लंबा, ऐसा बोलते थे. म्हणजे चांगले वाईट अनुभव तर भरपूर आले प्रवासातले, म्हणजे मदतीचे. काही ठिकाणी एक लोक काय कलकत्ताला बेकार, ते खडकपूरला माझी सकाळी 7 वाजता माझी गाडी थांबून 6 जणांनी 800 रुपये काढून घेतले. मोबाईल छोटा होता तेव्हा माझ्याकडे, ते छोटा मोबाईल आहे बाबा, ते मोबाईल तरी मी मालक नाही म्हणून ड्रायव्हर आहे असं सांगून ते मोबाईल घेतला आणि ते असे घेतला घेऊन जाऊ दिले, मी निघालो तिथून. असं 2 वारा आणि एकदा फोन गेला याला कुठं सिलिगुडीला, दुसऱ्या ट्रिपला गेलो तेव्हा. काय करणार, 2 वेळा त्या लाईनला मी जायचं बंद केलं. कुठल्या कलकत्ता लाईन लाईनच बंद केली. लाईन चांगली टाटा यावरतीच गेले, म्हणजे टाटाची मेगा एक्सेल घेऊन काका जर 3500 किलोमीटरचं रनिंग करू शकतायत या वयात, म्हणजे हे 1-3 वर्षापूर्वीच आहे ना, 2 वर्षात, म्हणजे 70च्या नंतर सुद्धा ते 3500 किलोमीटरचं रनिंग, म्हणजे 7000 जाऊन येऊन जर पाहिलं तर 7000 किलोमीटरचं रनिंग ते ह्या वयात सुद्धा अचीव करू शकतात. तर नक्कीच मित्रांनो ह्या गोष्टीचा विचार करणं, त्यांचे भरपूर असे अनुभव आहेत. म्हणजे त्यांचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स कमीत कमी 30-40 वर्षाचा ड्रायव्हिंग एक्सपिरियन्स, त्याच्यापेक्षाही जास्त 35 वर्षातच कंडक्टर होतो. पहिल्यांदा एसटीत कंडक्टर होऊन लागलो, नंतर मला ड्रायव्हिंग करायला हाऊस म्हणून मी ते बस एसटी काढून द्यायची ना, ते लायसन्स काढलं, मग एसटी ड्रायव्हिंग करावं. आणि 2 वर्षानं अजून किती वर्ष करायची अजूनही सगळ्या जोपर्यंत चालतंय तोपर्यंत नक्की करणार. तर भरपूर साऱ्या गोष्टी काकांकडून आता आपल्याला समजल्या असतील आणि इन्स्पायर होण्यासारखी स्टोरी होती. मलाही वाटलं की आज मी काकांबरोबर सकाळपासून आहे, आपल्याला इथून आता बँगलोरला निघायचं, तर जाण्याच्या अगोदर काकांचं थोडे मत तुमच्यापर्यंत पोहोचवावे. तर आमचा इंटरव्ह्यू कसा वाटला ते कमेंट करा आणि इथून आपली बँगलोरची जर्नी आता 350 किलोमीटरची करायची ती सुरू करूया.